साप हा घाबरला असावा न हा खाली अंगावर धावून येता. धावून तर शक्यतो येत नाही, पण स्वतःला मोठं दाखवण्याचं स्वतःला कुठे आहे? घरात चुलीजवळ. पाठीमागे का? नागी खोबरा आहे. हा खाली उतरला आणि तो गरमाट सुटत ते त्याकडून तो फोन. ओ हा फोन आहे का? कटला आहे बर का, थोडं मारमध्ये कटला आहे त्याचा फोन. तर बघा तुम्ही पाहू शकताय. मला सांगा घर कोणाचं आहे? नाही नाव तुमचं आहे तर मला पण माहिती. सोनू पाटील. तर बघा तुम्ही पाहू शकताय आपण आलोय तर कसूर या गावामध्ये सोनू पाटील यांच्या घरी. तर त्यांनी केलेला होता आपल्याला कॉल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा साप होता वर, ते पण वर एक कुत्रा आहे. तर बघा हे प्राणींपासून साप हा घाबरला असावा न हा खाली आला. तर बघा खाली आल्यानंतर त्यांनी लपण्यासाठी जागा शोधली. तर त्याला लपण्यासाठी बघा इथं जागा त्याला योग्य वाटली आणि तो लपलेला आहे. तर पाहू शकता ज्यावेळेस जोपर्यंत आपण येत नाही तो शांतपणे तिथं होता. पण कारण की घरचे अंतरावर उभं असल्यामुळे त्याला भीती वाटत नव्हती. पण ज्या कारणाने आपण आलो त्यानंतर त्याला भीती वाटलेली आहे. ज्याप्रमाणे बघा हे घरवाले ज्या वेळेस दुरून फक्त त्याच्यावर लक्ष ठेवत होते, हा सुद्धा त्यांना बघत होता. पण कोणत्याही प्रकारची इजा त्यांनी पोहोचवलेली नाहीये. शिवाय तो फुंकारतही नव्हता, आपला आवाजही काढत नव्हता. पण आम्ही आल्याच्या नंतर त्याच्या जवळ गेलेलोय. तर बघा तो स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करते आणि आम्हाला घाबरवते, जेणेकरून आम्ही त्याच्या दूर जावं. पण आम्ही दूर जाण्यासाठी नाही तर त्याला रेस्क्यू करण्यासाठी, यांच्या मनामधली भीती दूर करण्यासाठी इथं आलो होतो. याला काढूया व्यवस्थितपणे बाहेर, मग सांगते याच्याबद्दलची मी थोडी माहिती. तर बघा 4 मुख्य विषारी सापां पहिले थोडं बाहेर जाऊ मग सांगते. बाहेर घेऊन जाऊ चल. ठीक आहे इथंच सांगते कारण की थोडं थंडावा पण इथं. तर बघा तुम्ही पाहू शकता 4 मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप. विषारी आहे तेवढाच थोडा खतरनाक पण आहे. तुम्ही याला मारण्याचा प्रयत्न केला का? नाही. मग याला लागलं कसं? पहिलं आहे. तर बघा ज्या वेळेस आम्ही अंधारामध्ये हा साप रेस्क्यू केला त्यावेळेस तर मला काही वाटलं नाही की याला लागलेलं आहे की काय, पण त्यावेळेस दिसलं सुद्धा नाही. पण ज्या वेळेस हा साप आम्ही उजेडात आणला त्यानंतर माझ्या लक्षात आले की याच्या अंगावर थोडी जखम झालेली आहे, तोंडावर सुद्धा जखम आहे. तर मला असं वाटते की मुंगसाचा याच्यावर हल्ला झालेला असावा आणि त्या भीतीपोटी हा लपण्याची जागा शोधत हा घरात गेला असावा. तर पाहू शकता तुम्ही तोंडावर सुद्धा आणि थोडं बॉडीवर सुद्धा त्याच्या ब्लड लागलेलं आहे, जखम झालेली आहे. तर त्या भीतीपोटीच तो मध्ये गेलेला असावा. तर बघा तुम्ही पाहू शकता हे विषारी साप आहे. याच्या अंगावर बघा गव्हासारखे हे खवले असतात ते.
आणि 7 फुटापर्यंत एरिया वाईज याच्या कलरमध्ये किंवा लांबीमध्ये थोडाफार चेंज हा राहू शकतोय. तर आणि याच्यावर ओळखण्याची एकदम सोपी पद्धत आहे की धामण साप जो असतो त्याच्या तोंडावर काळ्या रेषा असतात ते, आणि बॉडी थोडी डिझाईन टाईप असते. तर याची तसं काहीच नाही, तोंडापासून तर शेपटीपर्यंत एकसारखा याचा कलर आणि कलर हा असतोय. तर ज्यावेळेस त्याला भीती वाटते, मी प्रत्येक याच्यामध्ये सांगत असते, ज्यावेळेस सापांना भीती वाटते त्यावेळेस आपल्या अंगावर धावून येतात. धावून तर शक्यतो येत नाही, पण स्वतःला मोठं दाखवण्याचं, स्वतःला सुरक्षित ठेवण्याचं किंवा स्वतःला वाचवण्याचं काम ते करत असतात. आता बघा, ज्यावेळेस त्याला लगेचच मी दिसलीये, त्याला माझा सुद्धा भीती वाटणार आहे, कारण की त्याला माहित नाही ना आम्ही सर्पमित्र आहे किंवा आम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना भीती वाटली तर ते आमच्यावर सुद्धा हल्ला हे करतात. ठीक आहे, आपण फटाफट आता या सापाला बॅगिंग करूया. यांच्या मनामधली ही भीती आता दूर गेलेली आहे. यांना नका घेऊ फक्त मध्ये. तर बघा, ठीक आहे, आपण हा साप व्यवस्थितपणे रेस्क्यू केलेला आणि त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास न देता आता लगेचच याला बॅगमध्ये टाकूया. नमस्कार. बघा, आपण हा कसूरा इथून साप रेस्क्यू केलेला होता. तर आता पर्यावरणामध्ये मुक्त करत आहोत.